अभी आताच आपण पाहिलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा आपली आदरांजली माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या चरणी अर्पण केली आहे। त्यांनी सुद्धा अगदी शासकीय इतमामात त्यांना आदरांजली वाहिली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा या ठिकाणी पोहोचल्या आहेत। त्यांच्या बाजूच्याच खुर्चीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या बाजूला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहेत आणि त्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत, त्यांच्या बाजूला JP नड्डा आहेत। अशी अनेक दिग्गज नेत्यांची फळीच आपण पाहतोय या ठिकाणी आज निगमबोध घाटावरती पोहोचली आहे। अखेरचा निरोप ते मनमोहन सिंग यांना देणार आहे। 92व्या वर्षी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय आणि आज त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जातोय। एक अर्थभास्कर जे आहेत तो आज मावळलाय, आज अर्थसूर्य मावळलाय, त्यांना शेवटचा निरोप भारत देतोय। हे दृश्य आपण सध्या पाहतोय। राजधानी दिल्लीतील हे संपूर्ण दृश्य आहेत। अनेक महत्त्वाचे नेते येऊन आपली आदरांजली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या चरणी अर्पण करतात। थोड्याच वेळात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्याची तयारी सध्या आपण पाहतोय। तिरंगा जो आहे तो त्यांच्या पार्थिवावरती सध्या ठेवला जातोय। अति शासकीय इतमामामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार जो आहे तो पार पडणार आहे। गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती आणि त्यानंतर आताच आपण पाहिलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरील तिरंगा काढण्यात आलाय, त्याची खडी घालून बाजूला तो ठेवण्यात आलाय। शासकीय इतमामात हा संपूर्ण अंत्यविधी होतोय आहे आणि त्याचीच ही प्रक्रिया आपण सध्या बघतोय। महत्त्वाचे नेते या ठिकाणी आले आहेत, आदरांजली वाहिली आहे आणि आता पुढील अंत्यसंस्कार करण्यासाठीचे विधी जे आहेत ते सुरू झाले, ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। एकोणीसशे 32 साली त्यांचा जन्म झाला आणि 2024 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे। अशा या अर्थभास्कराला आज निरोप दिला जातोय। त्यांच्या संपूर्ण जीवन काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, अनेक अशी महत्त्वाची धोरणं आखली ज्यानं भारताच्या विकासाला दिशा दिली, भारताचा विकास केला, भारतात अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले।